ओम लंबोदराय नमः. ओम सनातनाय नमः. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रेम ही जीवनाची सर्वात मोलाची भेट आहे. ते निस्वार्थपणे द्या आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. आत्मविश्वास हा यशाचा मूल मंत्र आहे. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. आयुष्य हे एक चित्रकला आहे आणि आपण त्याचे चित्रकार आहोत. प्रत्येक ब्रश टोकने आपल्या जीवनाला सुंदर बनवा. संघर्ष हे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे. ते आपल्याला सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वास शिकवतात. मित्रत्व ही आयुष्याची सर्वात सुंदर भेट आहे. एक खरा मित्र आपल्याला सुख दुःखात साथ देतो. आनंद हा आपल्या मनातनं येतो, बाहेरून नाही. आपल्या आत्म्याच्या आनंदाला जगण्याचे कारण बनवा. आपल्या आयुष्याचे सर्वोत्तम संगीतकार आपणच आहोत. प्रत्येक स्थितीत सूर लावून आपल्या जीवनाचे संगीत, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. आनंदी राहण्याची कला म्हणजे सर्वस्व स्वीकारायची क्षमता. स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे. असे स्वामींचे गोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी म्हणतात, कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, मन शांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदले. स्वामी म्हणतात, तुमच्यातल्या 3 गोष्टी जो ओळखतो त्याच्यावर विश्वास ठेवा. हास्यामागे लपलेले दुःख, रागावण्यामागे असलेले प्रेम आणि मौनाचं कारण. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असतो. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाही माहीत नसते. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. स्वामीवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटेल ज्याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसते. त्याचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून किल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवतो. स्वामीकडे काही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईंचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला काहीही स्वतःसाठी मागायची गरज नाही. देव म्हणतो, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनातलं काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद होतो. आनंद घेता येतो आणि देताही येतो. कितीही संकटे आली तरीही स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह माझ्या माऊलीच्या मांडीवर विसावा. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील. एकटे असाल, मार्ग सापडत नसेल तर स्वामींवर विश्वास ठेवा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी म्हणतात, माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकीचा ठराविक ठिकाणी जन्म घेता येतो. तेथे परमेश्वराचं वास्तव्य असते. देव म्हणतो,
कर्म चांगले करा. या जगात काहीच तुमचं नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी बुडून तर कुणी पाणी पाणी करून मरणार, कुणी रोगराईने, कुणी महामारीने. स्वामी भक्तांनो, हा अनुभव एकदा मुंबईच्या डॉक्टर नेरेकरांनी सांगितला होता. त्यावेळी माऊलीच्या डोळ्यात पाणी आले होते. एक आजीबाई स्वामी भक्त होत्या. रोज देवपूजा त्याच करीत. एक दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती, म्हणून सुनेला पूजा करण्यास सांगितले. पूजा करता करता तिच्या हातातनं मूर्ती पडली असे ऐकताच आजी ताडकन उठल्या. पटकन देवघरात धाव घेतली आणि आक्रोश करू लागल्या, माझे स्वामी पडले, डॉक्टरांना बोलवा. सर्वांनी समजूत काढली, त्या ऐकायला तयार नाही. शेवटी त्यांच्या मनसमजुतीसाठी डॉक्टरांना बोलावले. मूर्ती तपासली आणि म्हणाले, तुमचे महाराज ठणठणीत आहे. आजीबाई, कसा डॉक्टर आहेस तू, ते कानाला लावून बघा ना. त्यांच्या मनसमजुतीसाठी तेही केलं आणि काय आश्चर्य, मूर्तीतनं हृदयाचे ठोके ऐकू आले. डॉक्टर जागीच बेशुद्ध पडले. यालाच म्हणतात श्रद्धा. स्वामींच्या त्या आजीकरिता मूर्तीत यावे लागले. श्री स्वामी समर्थ या नामाचे, मंत्राचे स्मरण कसेही केले तरीही ते आपले काम करतेच. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही. बी शेतात पडते. ज्या तोंडातनं मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरती असू शकेल, पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतनं वरच येतो. तसेच नामस्मरण कसेही केले तरीही नाम घेणाऱ्याची तो योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून श्री स्वामी समर्थ या मंत्राचे सतत स्मरण करा. स्वामी म्हणतात, माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेरचे भंडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष दिले नाही तर सांग. माझ्यावर विश्वास ठेवून तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ, ज्ञानाचे मोती भरले नाही तर सांग. मला तुझा बनवून तर बघ, तुला सर्व बंधनातून मुक्त करेल. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ, तुला कीर्तिवान नाही बनविले तर सांग. माझ्या मार्गावर चलून तर बघ, तुला शांतीदूत बनवेल. तू स्वतःला स्वामींना समर्पित करून तर बघ, तुला हिरा नाही बनविले तर बघ. स्वामी म्हणतात, माझं कीर्तन ऐकून तर बघ, जगाचे विस्मरण करायला नाही लावलं तर सांग. तू माझा बनून तर बघ, प्रत्येकाला तुझा नाही बनविले तर बघ. नामस्मरण सर्व प्रार्थनेचा सेवेचा राजा आहे. स्वामी समर्थांचा अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजावून देणारे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.